नमस्कार मंडळी, वृश्चिक राशी 2026 तुमच्या आयुष्यात एक असं वळण येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. भयंकर संकट दारात उभं आहे, पण जर तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर संकट तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे तो उपाय जो तुमचं आयुष्य वाचवू शकतो. वृश्चिक राशी 2026चा काळ तुमच्यासाठी साधा नाहीये. काहीतरी बदलतं, हळूहळू, शांतपणे, पण धोकादायक पद्धतीने. तुम्हाला कदाचित अजून जाणवत नसेल, पण संकटाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही विचित्र घडत आहे. मन शांत राहत नाही, छोट्या गोष्टीवरून भांडण वाढली आहे, विश्वास असलेली लोक बदललेली वाटतात. जर तो निर्णय योगायोग नाही. 2026 मध्ये ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे जिथे शनीचा दबाव आणि राहूची छाया तुमच्या आयुष्यावर परिणाम करायला सुरुवात करणार आहे. शनी म्हणजे परीक्षा, राहू म्हणजे ब्रह्म आणि फसवणूक. आणि जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा आयुष्य अनपेक्षित वादळ येतं. सुरुवात कशी होईल माहितीये का? मोठं काही होणार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला तोडायला सुरुवात होईल. कामात अडथळे येतील, लोक तुमचं ऐकणार नाही, जिथे तुम्ही बरोबर आहात तिथे तुम्हाला दोष दिला जाईल. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट तुम्हाला वाटेल, हे सगळं माझ्यासोबत का होतं? या क्षणी खरा खेळ सुरू होतो. वृश्चिक राशी तुमची खास गोष्ट, तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसता, पण आतून सगळं मनात साठवता. आणि 2026 मध्ये हेच तुमचं सर्वात मोठं कमकुवतपणा ठरू शकतं. तुमच्यासोबत काही लोक हळूहळू तुमच्यापासून दूर जातील किंवा तुमच्याशी खोटं वागायला सुरुवात करतील. कोणी तुमचा फायदा घेईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे संकट नेमकं कुठे येणार आहे? वृश्चिक राशी 2026 मध्ये संकट एकच ठिकाणी नाही तर आयुष्याच्या अनेक भागाचा स्पर्श करणारा आहे. सगळ्यात आधी परिणाम होईल तुमच्या नात्यावर. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. तेच लोक अचानक बदललेले वाटू शकतात. बोलण्यात कडूपणा येईल, गैरसमज वाढतील, काही नाती कायमची तुटू शकतात. पण इथे एक मोठी गुपित आहे, ते तुटणं कधी कधी तुमच्या भल्यासाठीही असू शकतं. दुसरा मोठा, पैसा अचानक खर्च होईल, पैसा कमी होईल. ज्या पैशाची अपेक्षा आहे तो उशिरा मिळेल. कामात अडथळे येतील किंवा निर्णय चुकीचा होऊ शकेल. काही लोकांना नोकरीत ताण किंवा बदल जाणवेल. बिझनेस करणाऱ्यांशी विशेष सावध राहा, कारण छोट्या चुकीचा निर्णय मोठं नुकसान करू शकतो. आता येतो सगळं शांत पण धोकादायक भाग. मनावर ताण वाढेल, रात्री झोप कमी वाढेल, नकारात्मक विचार वाढतील. तुम्हाला वाटेल कोणी समजून घेत नाहीये, आणि हीच अवस्था तुमचे निर्णय कमजोर करू शकते. वृश्चिक राशी तुमचं एक गुण आहे, तुम्ही पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा ठेवला तर पूर्ण मनाने ठेवता. 2026 मध्ये हीच गोष्ट तुमच्यासाठी धोका बनू शकते. कोणी तुमच्याशी खोटं बोललं तर कोणी तुमच्या मागे काहीतरी वेगळंच करेल आणि तुम्हाला हे उशिरा समजेल. वृश्चिक राशी, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते फक्त इशारे होते, पण आता मी सांगणार आहे 2026 मधील सर्वात मोठं संकट. हे सगळं अचानक येत नाही, हे हळूहळू तयार होतं. तुमच्या आसपास, तुमच्या नात्यामध्ये आणि सर्वात जास्त तुमच्या विश्वासात. कल्पना करा, तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता. त्याच्याशी तुम्ही तुमचे सर्व प्रत्येक गोष्टी शेअर करता. पण 2026 मध्ये तीच व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात मोठं संकट बनू शकते. हो, हे संकट बाहेरून येणार नाही, हे येणार आहे तुमच्या जवळच्या लोकांकडून. एक चुकीचा विश्वास तर एक चुकीचा निर्णय आणि सगळं बदलू शकतं. नातं तुटू शकतं, पैशाचं नुकसान होऊ शकतं, तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. वृश्चिक राशी, तुमची सवय असते सगळं मनात ठेवण्याची, पण यावेळी तेच तुम्हाला आतून तोडू शकतं. एक उदाहरण सांगते. एक वृश्चिक राशीचा व्यक्ती, त्याने एक मित्रासोबत पूर्ण विश्वास ठेवला. त्याने त्याच्यासोबत काम सुरू केले, पैसे गुंतवले आणि त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहिला. पण एक दिवस तो मित्र अचानक गायब झाला. पैसे गेले, विश्वास तुटला आणि आयुष्य कोलमडलं. हे फक्त एक कथा नाही, हे संकेत आहे. 2026 मध्ये तुमच्यासोबतही असं काही घडू शकतं. जर तुम्ही सावध राहिला नाही तर सगळं मोठं संकट काय आहे माहीत आहे का? फसवणूक, विश्वासघात आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास. हे जेव्हा ते तिन्ही एकत्र येतं तेव्हा माणूस बाहेरून नाही तर आतून तुटतो. पण प्रत्येक संकटासोबत एकही संधी येते. जे लोक खरे नाही ते दूर जातील, तुम्हाला खरं कोण आहे ते कळेल.
आणि तुम्ही अजून मजबूत होताल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे संकट येण्याआधी तुम्हाला काही संकेत नाही मिळणार आहेत. जे लोक दुर्लक्ष करतात ते सर्वात जास्त अडकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात कोणीतरी संशयास्पद आहे तर कमेंटमध्ये सावध लिहा आणि पुढचा भाग नक्की बघा. कारण पुढे मी सांगणार आहे ते 5 संकेत ज्यामुळे तुम्ही संकट आधी ओळखू शकता. वृश्चिक राशी, संकट अचानक कोसळत नाही. ते येण्याआधी निसर्ग तुम्हाला एक संकेत देतो, पण बहुतेक लोक ते संकेत ओळखत नाही किंवा दुर्लक्ष करता. जर तुम्ही हे 5 संकेत वेळेत ओळखले तर मोठं संकट टाळू शकतो. काही कारण नसताना मन सतत बेचैनी राहू लागेल. शांत बसलं तरी विचार थांबत नाही. छोट्या गोष्टी मोठ्या वाटायला लागतात. हा तुमच्या आतल्या शक्तीचा इशारा असतो. रात्री सतत विचित्र किंवा भीतीदायक स्वप्न पडू लागतील. कोणी पाठलाग करताना असं वाटणं, पटकन हरवणं, अंधार दिसणं, हे मनावर येणाऱ्या तणावाचं, येणाऱ्या बदलण्याचं चिन्ह आहे. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याचं वागणं अचानक बदलू लागेल. बोलण्यात अंधार होईल, उत्तर टाळणं सुरू होतील, डोळ्यात डोळे घालून बोलणं कमी होईल. हा सर्वात मोठा संकेत असू शकतो. काम जुळून येत नाही, सोप्या गोष्टींना अडकलेला लागतात, पैसे अडकतात, डील फेल होतात, योजना बिघडतात. हे फक्त नशीब नाही, हे एक इशारा असतो. तुम्हाला काय योग्य आणि काय चुकीचं हे ठरवलं कठीण होईल. एक निर्णय घ्या आणि लगेच शंका येते, मन 2 दिशेने खेचतं. यावेळी घेतलेला चुकीचा निर्णय मोठं संकट निर्माण करू शकतं. वृश्चिक राशी, 5 संकेत कधीही दुर्लक्ष करू नका. मन एका लोकांना निरीक्षण करा. घाईत निर्णय घेऊ नका, कारण संकट थांबवणं तुमच्या हातात आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग पुढच्या भागात मी सांगणार आहे, ते उपाय जे तुम्हाला एका संकटातून वाचवू शकतात आणि तुमचं आयुष्य पुन्हा स्थिर करू शकतात. जर तुम्हाला हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर पुन्हा नव्याने सुरुवात करू शकता. हे उपाय फक्त श्रद्धेवर नाही तर तुमच्या मनाला मजबूत करण्यासाठी आहेत. माझं मजबूत तर निर्णय आहे, निर्णय योग्य तर संकट कमी. आता निर्णय तुमचा आहे, घाबरून बसायचं की तयार व्हायचं. जर तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करा आणि ज्याला गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. वृश्चिक राशी, आज तुम्ही जे ऐकलं तो फक्त एक व्हिडिओ नव्हता, तो इशारा होता. एक संधी होती आणि एक निवड होती. 2026 मध्ये संकट येणार की निश्चित आहे, पण त्या संकटात तुम्हाला तोडायचं की घडवायचं हे पूर्णपणे हाताच्या बाहेर आहे. जे लोक घाबरवतात ते हरवतात, पण जे लोक तयार असतात तेच जिंकतात. वृश्चिक राशी, तुमच्यात ती ताकद आहे अंधारातून बाहेर येण्याची, संकटाला संधी बनवण्याची आणि नव्याने उभं राहण्याची. लक्षात ठेवा, संकट कायम नसतं, पण तुमचा निर्णय तुमचं भविष्य ठरवतो. कमेंटमध्ये मी तर तयार आहे नक्की लिहा. ओम नमः शिवाय टाईप करा. हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना याची गरज आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत सावध राहा आणि मजबूत राहा. तर हा व्हिडिओ कसा वाटला वृश्चिक राशीबद्दल? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओला भेट देण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून तुम्हाला अचूक राशीबद्दल माहिती, संकटे, उपाय सर्व सांगितलं जाईल. आणि धार्मिक व्हिडिओसाठी माहिती मिळवण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करण्याचं खूप गरज आहे. तर चला तर मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच एक नवीन राशीची माहिती घेऊन. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये तुमचं जे संकट आहे ते लिहायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला